नमस्कार, मी शहाजी पाटील। यावर्षीच्या दिवाळीच्या मी नवी मुंबई आणि नवी मुंबईच्या एरियातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। येणारी दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची आणि भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। या वर्षी आम्ही आमच्याकडं 1 BHK हे अफोर्डेबल कॅटेगरीतले जे प्रोजेक्ट आहेत ते उलवे या एरियामध्ये घेऊन आलेलं आहे आणि उलवेला आत्ताच अलीकडं नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्घाटन झालेलं आहे। त्यामुळे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्घाटन होऊन आणि त्याच्या ॲक्टिव्हिटी आता 1 महिन्याभरात चालू होतात। त्यामुळं नवी मुंबईचं एअरपोर्ट आणि साऊथ मुंबई यांना कनेक्शन करणारं जे छोटंसं उलव्याचं जे पॉकेट आहे त्या पॉकेटमध्ये आता याच्यापुढं भविष्यामध्ये अफोर्डेबल 1 BHK या प्रकारचे घरं बनणं फार दुर्मिळ होईल। घरं जे आहे त्यांच्या किमती ह्या फार मोठ्या प्रमाणात वाढतील, कारण कुठल्याही इंटरनॅशनल एअरपोर्टच्या 1-2-3 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये ज्या प्रकारे जमिनीच्या किंवा घरांच्या किमती असतील त्याच प्रकारच्या किमती या नवी मुंबईच्या एरियामध्ये सुद्धा येत्या 2-3 वर्षामध्ये होतील। त्यामुळं आता लोकांना संधी आहे की त्यांनी त्यांच्या गरजा फुलफिल करणारं आणि त्यांच्या किमतीमध्ये बसणारं जे घर आहे ते उलव्याला घ्यायला पाहिजे। आणि उलवे हे आता नवी मुंबईच्या आजूबाजूला अजून पनवेल किंवा परिसरामध्ये जी काही घरं अफोर्डेबल कॅटेगरीतले आहेत त्या सगळ्या कॅटेगरीमध्ये उलवा हे सगळ्यात जास्त ॲडव्हान्टेज असलेली जागा आहे, कारण उलवा हे साऊथ मुंबई आणि एअरपोर्ट यांच्यामधला दुवा आहे। त्याचप्रमाणे उलवा हे ज्या तिसऱ्या मुंबईचा विषय चाललेला आहे तो कर्नाळा, साई आणि चिरनेर हा 124 गावांची टाउनशिप आणि नैनाची टाउनशिप ह्या दोन्ही टाउनशिपचं जे प्रवेशद्वार आहे ते उलवा असणार आहे। त्याच्यामुळे उलवा ही स्ट्रॅटेजिक लोकेशनला आहे, तिथं लोकांनी अफोर्डेबल घरं घ्यायला पाहिजेत असं मी ॲडवाईज करेन। आवाज टुडे कडून तुम्हा सर्वांना उजळ, आनंदी आणि मंगलमय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।